मागणी आहे की हा न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराला, आणि त्यांचीच नाही तर आमच्या सगळ्यांचीच ही मागणी आहे. कारण ज्या पद्धतीने एक पूर्ण गाव आज शोकमग्न दिसतंय, त्यांचा परिवार फक्त त्यांचं घर नव्हतं, सगळं गाव त्यांचा परिवार होता आणि सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये ते सामील होत होते. मला वाटतं ज्या निगरूढ पद्धतीने त्यांची हत्या झालेली आहे त्या हत्येचा कुठेतरी छडा लागला पाहिजे. पोलिसांनी अजून सक्रिय झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर तपास करून SIT बसवता आली पाहिजे. मला असं वाटतं की आता उद्या शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री जे कोणी होतील त्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. कारण ह्याचे पडसाद फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे, काल बीड जिल्ह्यात आपण बघितलं सगळं कडकडीत बंद झाला, पण पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, रायगडमध्ये, अलिबागमध्ये सगळीकडे हे पडसाद उमटलेले आहेत आणि हा कुठेतरी अन्याय झाला असं लोकांना वाटते. त्याला न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे. सध्या तपास जो आहे तो CIDकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तुम्ही SITची मागणी करताय. कुठेतरी बीड पोलिसांची भूमिका जी आहे ते संशयास्पद वाटते. नाही, मी पोलिसांवर संशय नाही घेणार, परंतु पोलिसांना मी निश्चितपणे आवाहन करू इच्छिते. आता मी SP साहेबांशी सुद्धा बोलले. मी त्यांना म्हटलं की ज्या पद्धतीने आपली तपासणी चालली त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला प्रगती करणं आवश्यक आहे आणि त्याचा आपल्याला लवकर निकाल आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाणं हे अत्यंत आवश्यकता आहे. कारण फास्ट ट्रॅक कोर्टात जसं निर्भयाचं प्रकरण गेलं होतं, कारण ही सगळ्यात अनकॉमन अशी घटना झालेली, ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलेलं आहे, ही अनकॉमन पद्धतीची हत्या आहे आणि त्या हत्येला कुठेतरी जर जरब नाही बसली तर या बीड जिल्ह्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त एका व्यक्तीचं नुकसान नाही तर संपूर्ण जिल्हा ह्याच्यामुळे रस्ता तळाला जाईल असं मला वाटतं. मात्र कुठेतरी जिल्हा असेल, जिल्ह्याच्या बाहेर असेल, राजकारण या हत्येमध्ये येतं असं वाटतं. राजकारण यायला नाही पाहिजे. म्हणजे खरं म्हटलं तर ही इतकी संवेदनशील गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये राजकारण विरहित झालं पाहिजे आणि राजकारण न येता, कारण ह्याच्यामध्ये राजकारण जर आणलं तर त्याला न्याय देणं अवघड होऊन जाईल. आता पुढचं पाऊल काय राहील? जर कुटुंबांना अल्टिमेटम दिलं होतं पोलिसांना, ते आता संपलेलं आहे कालच. आता बोलले मला त्यांचे बंधू, पण तुम्ही आता गेले पार्लमेंट चालू आहे. सोमवारी मी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, पण सोमवारी मी त्यांना प्रत्यक्ष बोलते आणि म्हटल्यास नागपूरला जाऊन थांबते मी आणि याचा पाठपुरावा करते. नक्कीच गरज पडल्यास मी नागपूरला स्वतः जाणार आहे, पाठपुरावा तिथं करणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक जाऊन या प्रकरणात दखल घेण्यासाठी मी बोलणार आहे, असंही आता खासदार रजनी पाटील आपल्याला बोलताना सांगतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड.